डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अस्पृश्य समाजातील अस्मिता जगविणारा पहिला महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रख्यात कायदेपंडित, अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला विद्वान अशा अनेक बिरुदावली लाभलेल्या या युगप्रवर्तकाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मांडणगाव तालुक्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सपकाळ सैन्यात सुभेदार मेजर या पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले. त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईस स्थलांतर केले. ते आंबवडेचे असल्यामुळे त्यांना आंबेडकर असे म्हणू लागले. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव इसवी सन 1907 मध्ये मॅट्रिक म्हणजेच शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. इसवी सन 1912ला पदवी म्हणजेच BA परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला. त्यासाठी त्यांना महाराज सयाजीराव गायकवाडांचे सहाय्य लाभले. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र इत्यादी विषयांचे अध्ययन केले. इसवी सन 1915 मध्ये त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून MA ची पदवी मिळवली व त्यांच्या नॅशनल डिव्हिडंड ऑफ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना PhD ही पदवी बहाल केली. अमेरिकेतील अभ्यासक्रम पूर्ण करून आंबेडकर भारतात परत आले व बडोदा संस्थानात नोकरी केली. त्यानंतर आंबेडकर कायदा व अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले, परंतु आर्थिक अडचणीमुळे ते परत भारतात आले. काही काळ त्यांनी मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. मुंबईमध्ये आंबेडकरांनी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. 31 जानेवारी 1920 मध्ये त्यांनी मूक नायक हे पाक्षिक सुरू केले. माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी भाग घेतला, परंतु शिक्षणाच्या लालसेने 1920 मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीवर ते पुन्हा इंग्लंडला गेले व तेथे त्यांनी लंडन विद्यापीठातून BSc केली व द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाबद्दल त्यांना DSc ही पदवी मिळाली. त्यानंतर लवकरच ते बॅरिस्टरच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले. 1923 मध्ये परत भारतात आल्यावर त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली सुरू केली. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी इसवी सन 1924ला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. तसेच बहिष्कृत भारत हे साप्ताहिक सुरू केले. तसेच या सभेतर्फे दलित समाजातील तरुण व प्रौढांसाठी रात्रशाळा चालविणे, वाचनालये सुरू करणे यासारखे उपक्रम सुरू करण्यात आले. इसवी सन 1946 मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापना केली. तिच्या वतीने मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. तसेच दलित विद्यार्थ्यांसाठी अनेक वसतिगृहे सुरू केली. हिंदू समाजातील जातीभेद नष्ट व्हावा, समता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी इसवी सन 1927 साली समाज समता संघ स्थापना केला. या संघातर्फे समता हे आणखी एक वृत्तपत्र सुरू केले. इसवी सन 1927 मध्ये बाबासाहेबांची मुंबई विधिमंडळावर निवड झाली. महाड या गावी चौदार तळ्याचे पाणी भरण्यास अस्पृश्यांना मज्जाव होता. तेथील नगरपालिकेने ठराव करून हे तळे अस्पृश्यांसाठी सुरू केले होते, परंतु सुवर्ण हिंदूंच्या भीतीने हे अस्पृश्य बांधव तेथे जाऊ शकत नव्हते. तेव्हा आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह करून त्या तळाच्या पाण्यावर अस्पृश्यांचाही हक्क आहे याची जाणीव सर्वांना करून दिली. सामाजिक भेदभाव आणि उच्च नीच्च भेदभाव याचे समर्थन करणाऱ्या या ग्रंथांचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे जाहीररित्या दहन केले. हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांना नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश नाकारला होता. याविरुद्ध डॉक्टर आंबेडकरांनी 2 मार्च 1930 रोजी मंदिरासमोर सत्याग्रह केला. त्याबाबतीत आंबेडकर म्हणतात की हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांची आहे, म्हणून मंदिर प्रवेशाचा हक्क मान्य झालाच पाहिजे. 1935 पर्यंत हा सत्याग्रह सुरू होता. अशाच प्रकारे अचलपूर येथील दत्त मंदिर, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अमरावतीचे अंबामाता मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.
यामागे आंबेडकरांची प्रेरणा होती. नोव्हेंबर 1930मध्ये लंडन येथे भरविण्यात आलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. तसेच पुढील दुसऱ्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेचे 1930-32 साली प्रतिनिधित्वही त्यांनीच केले. यामध्ये आंबेडकरांनी राखीव जागांची मागणी केली आणि स्वतंत्र मतदारसंघाचीही मागणी केली होती. अस्पृश्यांना हिंदूपासून अलग करणाऱ्या जानीय निवाड्याविरुद्ध महात्मा गांधींनी पुणे येथे येरवडा तुरुंगातच प्राणांतिक उपोषण सुरू केले. तेव्हा तडजोड म्हणून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी त्यांना राखीव जागा मिळाव्यात असे ठरले. त्यानुसार अशा 148 राखीव जागांसाठी डॉक्टर आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात 24 सप्टेंबर 1932ला करार झाला. यालाच पुणे करार अथवा येरवडा करार असे म्हणतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बाबासाहेब आंबेडकर नेहरू मंत्रिमंडळात कायदामंत्री झाले. घटना समितीच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. 1949मध्ये त्यांनी भारताची राज्यघटना तयार केली. हिंदू कोड बिलाची निर्मितीही त्यांनीच केली. पुढे याच बिलाच्या वादावरून संसदेत श्रेष्ठींची मतभेद होऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी भारताची राज्यघटना 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांत तयार केली, म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे बोलताना धर्मांतराची जाहीर घोषणा केली. त्यामुळे देशात वादळ उठले. येवला येथील भाषणात त्यांनी घोषणा केली की मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. परंतु प्रत्यक्षात धर्मांतराचा निर्णय 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी अंमलात आणला. नागपूर येथे त्यांच्यासोबत त्यांच्या हजारो अनुयायांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. बौद्ध धर्माची दीक्षा त्यांनी चंद्रमणी महास्थिर यांच्याकडून घेतली. बाबासाहेब विद्येचे भोक्ते होते. अखंड वाचन हा त्यांचा छंद होता. त्यांच्या स्वतःच्या ग्रंथालयातील ग्रंथसंख्या जवळजवळ 25,000 होती. 1942 साली त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली, तर 1936मध्ये लेबर पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. डॉक्टर आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिले, ज्यामुळे समाज परिवर्तनास मदत झाली. अनेक वर्षाच्या राजकीय, सामाजिक कामांच्या न संपणाऱ्या दगदगीने आंबेडकरांची प्रकृती फारच खराब झाली होती. मधुमेहाचा त्रास त्यांना फार वर्षापासून होताच. राज्यघटना तयार करण्याचे काम चालू असतानाच ते फार आजारी झाले. त्यांना मुंबईला रुग्णालयात ठेवले होते. तेथे डॉक्टर शारदा कबीर त्यांच्यावर औषधोपचार करीत होत्या. आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाई 1934 साली मरण पावल्या. त्यानंतर ते आपले आयुष्य एकट्यानेच ओढत होते. आता या उतारा वयात व बऱ्या न होणाऱ्या आजारपणात त्यांना सोबतीची आधाराची गरज भासू लागली. डॉक्टर शारदा कबीर ही आंबेडकरांच्या उच्च आचारविचारांनी त्यांच्या भक्त बनल्या होत्या. दोघांनी विवाह करण्याचे ठरविले व मुंबईला अत्यंत साधेपणाने हा विवाह साजरा झाला. त्यांच्या नवीन पत्नीने पुढल्या 7-8 वर्षांत आंबेडकरांची फार ममतेने सेवा केली. परंतु आता दिव्यातील तेल संपत आले होते. 4 डिसेंबर 1956 रोजी आंबेडकर राज्यसभेत जाऊन आले. 5 तारखेला जैन लोकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी काही चर्चा केली. प्रकृती नादुरुस्त होतीच, तरी नित्याप्रमाणे आंबेडकरांची कामे चालूच होती. हिंदी संतकवी कबीर त्यांचा फार आवडता आणि श्रद्धेचा विषय होता. त्यांची अनेक पदे ते नेहमी गुणगुणत असत. त्या दिवशी असेच ते यांचे चलो कबीर तेरा भवसागर डेरा हे पद स्वतःशीच सारखे म्हणत होते. हे कशाचे सूचक म्हणायचे? रात्री ते नेहमीसारखेच जाऊन झोपले आणि झोपेतच त्यांचे पहाटे निधन झाले. ती तारीख 6 डिसेंबर 1956. त्यांच्या निधनाने सारा देश हादरला. दलितांना तर आपले मायेचे छत्र हरपले असे वाटले. त्यांच्या शोकास पारावर राहिला नाही. आंबेडकरांचा पार्थिव देह मुंबईला आणण्यात आला. दादरच्या चौपाटीवर चैतन्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक अखंड जळणारी ज्वाला चितेच्या ज्वालामध्ये मिसळून गेली. अत्यंत खडतर परिस्थितीतून आंबेडकरांनी स्वतःचा जीवनमार्ग शोधला आणि स्वतःबरोबरच साऱ्या दलित वर्गालाही त्या मार्गावरून चालण्याची प्रेरणा दिली. जीवनात पावला पावलाला अनेकांशी झगडा करावा लागल्याने भांडखोर, हटवादी, तुसडे आहेत असे लोकांना वाटे, पण त्यांचा राग हा त्या प्रसंगापुरता असे. एरवी हे शांत, संयमी, निगर्वी, प्रसिद्धी-विन्मुख आणि अतिशय सुसंस्कृत असे महामानव होते. त्यांच्यासारखा ज्ञानोपासक शतकातून एखादाच होत असतो. त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह अक्षरशः प्रचंड म्हणावा असा होता. मृत्यूपूर्वी त्यांनी तो मुंबईत स्वतः स्थापना केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाला देऊन टाकला.
शेवटी आता एकाच गोष्टीचा विचार करावयाचा की आंबेडकरांनी भारताला कोणती देणगी दिली. मला वाटते त्यांनी एक अत्यंत उत्तम अशी राज्यघटना देशाला दिली, अतिशय उदार आणि प्रगतशील असा हिंदू कायदा हिंदू समाजाला दिला आणि हजारो वर्षे अपमानित स्थितीत पडलेल्या दलित बांधवांचा स्वाभिमान जागा केला. यामुळे सर्व भारतीय आधुनिक मनू म्हणून त्यांच्या अतीव आदराने नेहमीच सन्मान करतील. बाबासाहेबांच्या या महान राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्मशताब्दीच्या महोत्सवाच्या प्रारंभाचा योग म्हणजे 14 एप्रिल 1990 रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान करण्यात आला.